चंद्रपूरच्या सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय बाबूपेठ इथं भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं. राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना भावनिक प्रज्ञा, भारतीय संस्कृती, आत्मचिंतन, सकारात्मक जीवनमूल्ये आणि व्यक्तिमत्व विकास यावर सखोल मार्गदर्शन केलं. केवळ बौद्धिक प्रगती पुरेशी नसून भावनिकदृष्ट्या सक्षम आणि संवेदनशील समाज घडवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी भारावून गेले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनोद दत्तात्रय होते. यावेळी निवृत्त DYSP चंद्रकांत उदगीकर, संस्थेचे कोषाध्यक्ष निनाद गड्डमवार, प्राचार्य डॉक्टर अनिल चिताडे, सामाजिक कार्यकर्ते VD मेश्राम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सोशल मीडियाचे एक्सपोजर आहे, पण एक पोलीस ऑफिसर म्हणून आणि योगाचे अभ्यासक म्हणून मला असं वाटते की आज आपला युथ भावनिक प्रज्ञेमध्ये मागे झालेला आहे. भावनिक प्रज्ञा जो आहे, इमोशनल इंटेलिजन्स जो आहे, हा जर माणसाकडे नसेल तर माणूस कितीही तेज असेल, माणूस कितीही इंटेलिजन्स असेल, माणूस किती अभ्यास केला असेल, तो आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही. मी रिटायरमेंट नंतर सर्व ठिकाणी देशामध्ये फिरून भावनिक प्रज्ञेवर, इमोशनल बाईकडे आता त्याला तणाव दूर करायचे. मॅडम कोणावर दूर करणार? मुलावर दूर करणार. सगळं माहिती. आता मुलगा आता शाळेवर आला होता, जेवण करून बसला होता, टीव्ही देखील बसला होता आणि बाहेर गेला होता, दोन फोडायचं. आता मुलगा तणाव करतात, अरे आई मी काही केलं नाही, मी आता शाळेमधून आलो, आता टीव्ही बघतो, जेवण करून का तुम्ही मारले? आता मुलाचं तणाव दूर करायचंय. तो घराच्या बाहेर निघाला, आता दगड घेतलं आणि पिंपळाच्या झाडाखाली कुत्र झोपलं. त्याला जाऊन तुम्ही जोरात थांबला. आता कुत्रा उठलं, अरे या मुलाला मी काय केलं नाही, भूक वगैरे का मारला मला? आता तणाव कुठं साहेब कुत्र म्हणतो. आता तणाव दूर करायचे. केमिस्ट्री, फिजिक्स हे सगळेतून एक नवीन जो सायन्स तयार केला तो न्यूरो सायन्स आहे. न्यूरो सायन्स जो आहे आपला मेंदूचा अभ्यास करतो, आपला नर्वस सिस्टमचा अभ्यास करतो, आपला तणावाचा अभ्यास करतो, मनामध्ये अवसाद काय येतात याचा अभ्यास करतो, माणूस मनामध्ये खुश का होतो याचे अवसाद येथे तयार करतो. तर न्यूरोसायन्स काय म्हणतं की माणसाचे जे मेंदू आहे याचे 3 भाग आहेत. हे गोष्टी मी आपल्याला यासाठी सांगतो की आपल्याला जो मूल विषय आहे नैराश्याचे, आत्महत्येचे, अवसादचे, स्ट्रेसचे, तो आपल्याला समजून येईल. कारण की विज्ञानाच्या भाषेमध्ये आपण जर समजलं तर आपल्याला जास्त पडतं. तर न्यूरोसायन्स म्हणतो की आपला जे मेंदू आहे त्याचे 3 भाग आहे. पहिला जो भाग आहे त्याला आपण रेप्टाईल ब्रेन म्हणतो, रेप्टेलियन ब्रेन. रेप्टेलियन ब्रेन म्हणजे सर्व्हायव्हल ब्रेन, जेवण करणं, खाणं, मूलबाळ पैदा करणं. तो ब्रेनचा जो पार्ट आहे फक्त एवढ्या गोष्टी तो संचालित करतो. एक माणसाच्या मनामध्ये 70 ते 80 हजार विचार येतात. किती येतात? 70 ते 80 हजार विचार 24 आवर्स मध्ये आपला मेंदूमध्ये येतात. आणि या 70 ते 80 हजारापैकी जवळजवळ 90% विचार निगेटिव्ह असतात. ते सारखे 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 विचार येतात. म्हणजे आज जे तुम्हाला विचार आले ते 90% उद्या विचार तसे येतील. कारण की आपला मेंदूमध्ये जो नेटवर्क तयार होतो तो नेटवर्क सारखे सारखे आपल्याला तसं काहीतरी विचार आणतो. आपलं जे योग आहे या योग मध्ये ही गोष्टी सांगतात. त्या ठिकाणी तरी प्रज्ञा शब्द वापरलेला आहे. प्रज्ञा म्हणजे तुम्ही अवेअर आहे की तुम्ही काय आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुमचे विचार काय आहे, तुमचं वागणूक कसे आहे. त्यामुळे पहिला तुम्ही अवेअर व्हा. आणि अवेअर होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर्नलिंग करा. जर्नलिंग म्हणजे लिहा. एक डायरी ठेवा. त्या डायरीमध्ये लिहा की तुम्ही ही पीडा दुसरं होत असेल, साधू कोण आहे जो दुसऱ्याची पीडा समजतो.
गुन्हेगार कोण आहे? जो दुसऱ्याची पीडा आपला आनंद समजतो तो गुन्हेगार आहे, आणि जो दुसऱ्याची पीडा स्वतः समजतो तो साधू. मग आता आपल्याला कळू लागतं की दुसऱ्याला सुद्धा निगेटिव्ह फिलिंग येतात, दुसऱ्याला सुद्धा त्रास होतो. मग आपण दुसऱ्याच्या भावनाचे अवेअर होतात, आणि जसं आपण दुसऱ्याच्या भावनाला अवेअर झालो आपल्या मनामध्ये करुणा पैदा होते. हे तर मला सुद्धा यायचे, मला सुद्धा निगेटिव्ह विचार यायचे, मला सुद्धा लोभ व्हायचे, मला सुद्धा राग व्हायचे. ह्याला जर राग आला, ह्याला जर लोभ आला, तर हे तसे फिरणं काय करायचे? मग करुणा निर्माण. ज्या करुणाची गोष्ट बुद्धाने केली, आणि बुद्धाने सांगितलं की धम्माचे जो मेन गोष्ट आहे तो करुणा आहे. तो दया प्रसंगामध्ये गोडी चालवली, लोक मेले, त्याच्यापेक्षा बिकट प्रसंगामध्ये सुद्धा आम्ही संवाद करू, त्याला संपवलं. त्यामुळे पोलिसाला सध्या भावनिक प्रज्ञेचे लेसन सुरू झालेलं आहे. जेवढे पोलीस अकॅडमी आहेत सगळेमध्ये पोलीस समोर जर प्रोव्होकेशन झाला, पोलिसासमोर जर कोणी दगड मारलं, शिवी दिली, तर पोलिसांनी कसे ठाम राहायला पाहिजे, कसे शांत राहायला पाहिजे, कसे इमोशनली स्टेबल राहायला पाहिजे, तर संवाद सुरू होतो. आपल्याला कळतं की मला सो राग येतं, ह्याला सुद्धा राग येतं, मग आपण संवाद करतो, आपण कम्युनिकेशन करतो, आम्ही त्याला समजतो, आणि त्याच्यामुळे एक चांगला समाज निर्माण होतो. आपण काय सांगतो, समाज चांगला नाही आहे, पण हे समाज चांगला कुठून येणार? जर व्यक्ती चांगला असेल तरी समाज चांगला होईल, आणि जर समाज चांगला असेल तर 5 वर्षामध्ये आपल्याला बघितलं तर भारतवर्षामध्ये 5 वर्षामध्ये 30 तुम्ही जर डोळे मिळून बसले किंवा शांत बसले तर तुम्हाला पॅटर्न लगेल की मला या ठिकाणी तर मला भांडण करण्याची काही गरज नव्हती, मी अनावश्यक भांडण केलं, या ठिकाणी ते ठार मारले गेले. तर ही पण एक टेक्निक आहे की कशा पद्धतीने ते युद्ध हाताळायचं. सरांच्या नेतृत्वात ते झालं होतं, त्यावेळी पेपरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या. हा पण एक संदर्भ आला होता, तो मी मला आठवला म्हणून आता सरांच्या बाबतीत सांगितला.